ठाणे महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडलाय। अशातच शहरातील विविध भागातील 6 जणांना भटक्या श्वानांनी लक्ष केल्यानंतर आरोग्य विभागानं लसीकरण मोहीम हाती घेतली आहे। त्यानुसार 14 नोव्हेंबरपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे। अशातच ठाणे महापालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानं त्याचा फटका देखील या मोहिमेला बसला। असं असलं तरी मागील महिन्याभरात 2000 श्वानांचं लसीकरण करण्यात आल्याची माहिती पालिकेनं दिली। ठाणे महापालिका क्षेत्रातील भटक्या श्वानांचं लसीकरण मागील अनेक वर्षांपासून रखडले। त्यात या श्वानांकडून शहरात रस्त्यावरून चालताना किंवा मोटरसायकलवरून जाताना अंगावर धावणं, गाड्यांच्या मागे धावणं, घोळक्यानं हल्ला करणं अशा घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत। विशेषतः लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक हे प्रमुख बळी ठरत आहेत। अशातच मागील काही महिन्यांपूर्वी शहरात 6 जणांना भटक्या श्वानांकडून चावा घेतल्याचं समोर आलं। त्यानंतर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून या भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्यासाठी पावलं उचलण्यास सुरुवात झाली आहे। दरम्यान ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून भटक्या श्वानांची लसीकरण मोहीम 14 नोव्हेंबरपासून हाती घेण्यात आली आहे। या मोहिमेअंतर्गत लसीकरण करण्यात आलेल्या भटक्या श्वानांना ओळखता यावं, श्वानांचं दुबार लसीकरण होऊ नये, श्वान लसीकरणापासून वंचित राहू नयेत यासाठी त्यांच्या गळ्यात विशिष्ट रंगाचा बेल्ट परिधान करण्यात येतोय। त्यानुसार श्वानांच्या लसीकरणास सुरुवात केली आहे। तर दुसरीकडे ठाणे महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानं लसीकरणास ब्रेक लागला होता। मात्र निवडणुका होताच पुन्हा लसीकरणास सुरुवात झाली आहे। त्यानुसार मागील महिनाभरात 2000 श्वानांचं लसीकरण करण्यात आलं असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली।